वळूयात पुढल्या बातमीकडे। विधान भवन परिसरामध्ये होर्डिंगमधून शरद पवार आणि टोपेंवर टीका करण्यात आलेली आहे। होर्डिंगवर पवार आणि टोपेंसोबत आरोपी ऋषिकेश बेदरेचा देखील फोटो असलेला पाहायला मिळतोय। मराठा आरक्षणावरून पवार आणि टोपेंना यामधून टोला लगावण्यात आलाय। काका मोठे साहेब सांगा मराठा आरक्षण कुणी दिले नाही, अशा आशयाचे हे पोस्टर्स सध्या झळकलेले पाहायला मिळतात। या सगळ्याचा आढावा घेतला माझ्या सहकाऱ्यांना। नागपूर विधान भवन परिसरात लागलेले होर्डिंग्स पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरलेले आहे। आपण बघू शकतो नागपूर विधान भवन परिसरात हे होर्डिंग्स लागलेलं आहे आणि यावर लिहिलेलं आहे, बोल मराठा कुणबी होणार का, बेदरे सांगा कुणाचा, खाकीवर दगडफेक करणारा कुणाचा, काका मोठे साहेब स्वयंघोषित जाणता राजा, सांगा मराठा आरक्षण तुम्ही का नाही दिले, आंदोलन कुणी पेटवले, आंदोलनाची टोपी कोण फिरवतोय। आणि हे अर्थ स्पष्ट आहे। जी सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली जाते त्यात मराठ्यांना विचारलेला सवाल आहे, बोल मराठा कुणबी होणार का, जो ज्याच्या घरात पिस्तूल आढळली तो बेदरे कुणाचा आहे, खाकीवर दगडफेक करणारा कोण कुणाचा माणूस आहे, काका मोठे साहेब आणि स्वयंघोषित जाणता राजा, हे तीनही उपाधी शरद पवार यांच्यासाठी वापरण्यात आलेली आहे असं दिसतं। या प्रत्यक्ष अशा प्रकारचं हे होर्डिंग्स आहे। कोणी लावले याचं नाव या ठिकाणी लिहिलेलं नाही, परंतु विधान भवन परिसरामध्ये मध्यरात्री हे होर्डिंग जे आहे ते लावण्यात आलेले आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।